नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा आपण ना आज सिंगल कटोरीवरून आपण डबल कटोरी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर आपल्याला बऱ्याच डबल कटोरीला खूप कटिंग करावं लागते. तर जर आपल्याकडे अशी पेपर कटिंग जर असेल, आपण ऑलरेडी पॅटर्न काढून ठेवलेला असेल आणि डबल कटोरी जर आपल्याला शिवायची असेल तर आपण हे सिंगल कटोरीवरून आपण डबल कटोरी करू शकतो. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. पण त्याआधी तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आपण जसं सिंगल कटोरीमध्ये ही क्रॉसमध्ये कटोरी ठेवतो तशीच आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे. हे बघा, जशी आपली कटोरी आपण वाढवतो त्याच प्रकारे मी ही कटोरी पेपरवर वाढवून घेतली आहे. तर बघा, अशी तिरपी आपल्याला ही क्रॉसमध्ये आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला जसे आहे तशीच आपल्याला पूर्णपणे मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, आपण ही कटोरी जशी आहे तशी आपण ही आखून घेतली आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला यात फक्त थोडेसे काही बदल करायचे आहेत. तर बघा काय करायचं आहे, आपल्याला ही कटोरी इथं आपण हे बघा ह्या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच आणि ह्या साईडने आपल्याला ह्या तिन्ही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच ही कटोरी वाढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा ह्या प्रकारे आपल्याला ही कटोरी अशी ह्या प्रकारे आखून घ्यायची आहे. साईडने आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे. त्यानंतर आपल्याला हा टक्स हे बघा, या खालून इथून आपल्याला हा टक्स 3 इंचापर्यंत आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. तीन इंचापर्यंत आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा ह्या साईडने आपल्याला या गोलाईकडून आपल्याला 3 इंच वरती यायचं आहे. जी कटोरी आपण पहिले आखलेली होती तिथून आपल्याला 3 इंच हे वरती यायचं आहे आणि इकडून आपल्याला हे बघा 1.5 इंच आपल्याला वरती यायचं आहे. हे आपल्याला जी आपण इकडून हुकाईची पट्टी करतो तिकडून आपल्याला जी आपण पहिले कटोरी आखली होती तिथून आपल्याला 1.5 इंच वरती आणि इकडून आपल्याला 3 इंच वरती, म्हणजे आपल्याला इथून खालून 3.5 आणि इथून जर पकडलं तर आपल्याला हे 2 असं आपल्याला हे वरती एक एक मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा ह्या प्रकारे आपल्याला या प्रकारे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. बघा, तुम्हाला हे बाई डबल फोल्ड आहे, मी 2 कटोऱ्या काढणार आहे त्याच्यामुळे मी डबल कपडा ठेवलेला आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. आता बघा, ह्या जेवढ्या मार्किंग आहे तेवढ्या आपल्याला ह्या डार्क करून घ्यायच्या आहे. आता ह्या डार्क केलेल्या मार्किंग आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून तर ऑलरेडी आखलंच गेलं. या प्रकारे आपण असं ठेवून घ्यायचं आहे आणि छापून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या दोन्ही कटोरींवर ही मार्किंग होऊन जाते. आता मी तुम्हाला शिवून दाखवते की आपल्याला कशी तयार करायची आहे डबल कटोरी. तर बघा, हा आपला टक्स 1.5 इंचावर आपला हा टक्स असतो. हा टक्स आपला 1.5 इंचावर असतो आणि आपण इथं वरती 3 इंचावर हे वाढवलं होतं टक्स पॉईंट. तर तो 3 इंचावर आपल्याला हे बघा आपल्याला इथून ह्या टक्सवर तशी शिलाई मारून घ्यायची आहे. थोडी वरती आली ही शिलाई तरी चालेल. त्यानंतर आपल्याला काय
काय करायचं, आता आपण ही मार्किंग केली आहे ना, हे बघा, आता आपल्याला जवळजवळ आपण हे खाली अर्धा इंच वाढवलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला इथं ही शिलाई पण अर्धा इंचावर घ्यायची आहे. तर बघा, बघा आपली ही सिंगल कटोरी होती, आता आपण तिला हे बघ डबल कटोरीमध्ये कशी तयार केली आहे. तर ह्या प्रकारे कधी पण जर सिंगल कटोरीची डबल कटोरीमध्ये तुम्हाला तयार करायची असेल तर आपण काय करतो, काही काही वेळेस फक्त इथून एक शिलाई मारून घेतो छोटीशी, पण तसं न करता खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ती मधून एक शिलाई मारायची, म्हणजे आपली कटोरी उंचीला कमी होत नाही. तर बघा या ठिकाणी तुम्ही हे बघा एकदम बरोबर आपल्याला जेव्हा आपण असं बघू आणि जेव्हा आपण हे ब्लाऊज घालू तेव्हा ही कटोरी एकदम छान बसते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.